सदर घटना ही काही वर्षांपूर्वीची आहे. मी राजू, पुणे शहरात मोठ्या कंपनीमध्ये कामाला होतो. रोजचे तेच धावपळीचे जीवन जगणे कंटाळवाणं झालं होतं. माझा मामा मला सतत गावी बोलावत होता, म्हणून मी कंपनीमध्ये मंगळवार ते शुक्रवार सुट्टी घेतली होती. गावी निवांत राहायला गेलो. निसर्गरम्य वातावरण, नीरव शांतता व मोकळी हवा हे सर्व अनुभवताना 3 दिवस कसे निघून गेले ते समजलंच नाही. पण गुरुवारी संध्याकाळीच मला कंपनीमधून फोन आला की आपली विदेशी कंपनीसोबत मीटिंग आहे. अतिशय महत्त्वाचं प्रोजेक्ट असल्यामुळे तुम्ही शुक्रवार सकाळी 9 वाजता कंपनीत हजर असावं लागेल. एवढं बोलून बॉसने फोन ठेवला. त्यामुळे मला गुरुवारी रात्रीच निघावं लागलं. मामा म्हणाला, तुला रात्री पुण्याला जायला काहीही मिळणार नाही आता. थेट सकाळी 5च्या गाडीने जा. पण मी हट्टाला पेटलो. वेळेत पोहोचायलाच हवं असं म्हणत मामासोबत वाद घालून रात्री 9 वाजता मी घराबाहेर पडलो. नाशिकपासून दूर असलेल्या त्या लहानशा गावात मामा राहत होता. त्यामुळे रहदारी खूपच कमी होती. मी बस, जीप, ट्रक काहीतरी मिळेल या आशेने वाट पाहत होतो. थंडीचे दिवस होते. बघता बघता रात्रीचे 11 वाजले. एवढ्यात लांबून 10 सीटची ट्रॅव्हल्स बस येताना दिसली. मी हात करून तिला थांबवलं आणि पुण्याला जायचं आहे असं सांगितलं. ड्रायव्हर तयार नव्हता, पण खूप विनवण्या केल्यावर त्याने मला बसमध्ये बसण्याची परवानगी दिली. बसमध्ये 2 प्रवासी सोडून कोणीच नव्हतं. थंडीचे दिवस होते. खिडकीतून येणारा गार वारा आणि उद्या वेळेत पोहोचणार या विचाराने मन सुखावलं. एव्हाना रात्रीचे 12:30 वाजले होते. बस मजल दर मजल करत काळोख्या अंधारातून वाट काढत होती. हळूहळू मला थंडगार वाऱ्यामुळे झोप लागली. अचानक बसचा वेग कमी झाला आणि ती थांबली. बसचे हेडलाईट्स गेले होते. काही वेळाने परत आले. विचित्र वाटलं. बस परत सुरू झाली आणि मध्येच कर कर असा आवाज करत बंद पडली. ड्रायव्हर म्हणाला, बस बंद पडलीये, कोणीही खाली उतरू नका आणि उतरला तरी आजूबाजूला जाऊ नका, धोका असू शकतो. मध्यरात्रीचे 1:30 झाले होते. कंटाळून मी आणि बाकीचे 2 प्रवासी खाली उतरलो. आजूबाजूला घनदाट जंगल, निर्मनुष्य रस्ता, सगळं वातावरणच गूढ वाटत होतं. रात्रीच्या नीरव शांततेत दूरवरून कुठे खळखळ पाण्याचा आवाज ऐकू येत होता. भूक आणि तहान लागली होती. मी बसमधील प्रवासींना विचारलं, तुमच्याकडे पाणी आहे का? पण ते आमच्याकडे पाणी नाही असं रुक्षपणे बोलले. आजूबाजूला कोणतंही हॉटेल किंवा टपरी नव्हती. मला तहान सहन होत नव्हती. मी पाण्याच्या दिशेने जाऊ लागलो. नकळत मी जंगलात प्रवेश केला. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात मी आजूबाजूला बघत होतो. झाडी, काळोख, रातकिड्यांचा आवाज सगळं मनाला भीती देणारं होतं. माझ्या मागे कोणीतरी आहे असं मला सतत जाणवत होतं. मी मागे वळून पाहिलं, पण कोणीच नव्हतं. एक हळुवार कुजबूज ऐकू आली. मी थोडा पुढे गेलो तर पाणवठा दिसला. तिथं अस्पष्ट काळसर आकृती उभी होती. पण मी जवळ गेलो तर कोणीच नव्हतं. मला भास झाला असावा असं वाटलं. जास्ती विचार न करता मी पाणी प्यायला खाली वाकलो. तेव्हाच कोणीतरी हाक मारल्याचा मला भास झाला. दचकून मागे वळलो. कोणीच नव्हतं. मी परत खाली वाकलो. तेच परत, राजू, ए राजू असं दबका आवाज आला. माझ्या अंगावर भीतीने शहारा आला. मी हळूहळू पाठीमागे वळून पाहिले तर कोणीच नव्हतं. चला पटकन पाणी पिऊ आणि पटकन निघू असा विचार करतच मी पाणी प्यायला पाण्यात हात टाकला आणि काहीतरी विचित्र स्पर्श जाणवला. मोबाईलच्या प्रकाशात पाहिलं तर कापलेला माणसाचा हात, त्यातून लालसर पाणी वाहत होतं. मी घाबरून मागे सरकलो, पण कोणीतरी माझा पाय पकडतोय असं वाटलं. सावलीत माझ्या पायाला पकडलेली आकृती दिसली. मी जोरात पळू लागलो, पण माझा पाय कशाला तरी लागून मी पडलो. समोर बघतो तर कोणाचं तरी मुंडकं नसलेलं धड पडलं होतं. मी चाचपडत मोबाईल उचलला आणि जंगलातून मागे जायला लागलो. रस्ता काही समजत नव्हता. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्य सगळं विसरून मी फक्त वाचायला पाहत होतो. एवढ्यात मागून रडण्याचा, ओरडण्याचा आवाज आला.
मी झपाटल्यासारखा पळत होतो, पण समोर एक विचित्र झोपू लागलेली झोपडी दिसली. एका क्षणी वाटलं की मी एका वस्तीच्या जवळ आलोय, पण झोपडीपाशी गेलो तर ती अतिशय मोडकळीला आलेली होती. मी आत डोकावलं. आत एक बाई बसलेली होती. तिचे केस पांढरे शुभ्र होते, चेहरा अस्पष्ट आणि डोळे रक्ताने भरलेले. ती शांतपणे माझ्याकडे बघत होती. तू यायला हवा होतास, आम्ही वाट पाहत होतो, असं ती म्हणाली. हे ऐकून माझ्या काळजात धस झालं. माझ्या पायात त्राण राहिला नव्हता. तरीही मी वळून पळायला लागलो, पण माझ्या पाठीमागे तिचा आवाज येत राहिला, तू नाही वाचणार, इथेच थांबावं लागेल. तिचा तो विक्षिप्त आवाज आणि हास्य मला हादरवून सोडत होते. मी पळत होतो, खूप वेगाने पळत होतो. अचानक पुन्हा तेच 2 प्रवासी समोर आले, पण त्यांचे डोळे पांढरे, चेहऱ्यावर शून्य हावभाव. ते मला घेरू लागले. मी ओरडत होतो, वाचवा, कोणी आहे का? पण फक्त झाडांच्या पानाचा आवाज आणि त्या आत्म्याची कुजबूज. मी खूप घाबरलो होतो. काय करावं सुचेना. हे प्रवासी इथे कसे येतील? माझा नक्कीच भास आहे, असं म्हणून मी एका झाडामागे लपून बसलो. मोबाईलचं नेटवर्क नव्हतं, बॅटरी संपत चालली होती. तेवढ्यात अचानक प्रकाश पडला. घनदाट जंगलात रस्ता काही समजत नव्हता. भीतीने काही सुचत नव्हते. अचानक कोणीतरी रडतंय, ओरडतंय असा आवाज कानी पडला. आवाज स्त्रीचा वाटत होता, पण त्यात काहीतरी विचित्र होतं. मानवी पण नाही आणि पूर्ण अमानवीय पण नाही. मधूनच हसू येई. अचानक किंचाळी. मी थरथरत पाठी वळलो आणि पळू लागलो. कसाबसा परत फिरत पळत जंगलाच्या बाहेर आलो. जीव दमला होता, धाप लागली होती. दूरवर मला दिवा दिसला. मी धावत तिकडे गेलो तेव्हा तीच ट्रॅव्हल्स बस दिसली, पण बसमध्ये ते 2 प्रवासी आणि ड्रायव्हर दिसत नव्हते. दरवाजा उघडा होता. मी आत गेलो. एकदम थंडगार वारा बसच्या आत फिरत होता. मी हाक मारली, कोण आहे? पण उत्तर नाही. कुठे गेले सर्व? मला प्रश्न पडला. काहीतरी वेगळं भासत होतं. मी पटकन खाली उतरलो आणि दरवाजा धाडकन बंद झाला. तेवढ्यात एक वृद्ध इसम समोरून येताना दिसला. धोतर घातलं होतं, हातात काठी व पिवळा कुर्ता. त्याने मला थांबवलं. त्याचा चेहरा शांत, पण डोळ्यात दुःख. त्याने मला विचारलं, इतक्या रात्री इथं काय करताय? मी थरथरत त्यांना सगळं सांगितलं. तो म्हणाला, ही बस 10 वर्षांपूर्वीच रात्री याच रस्त्यावर पलटी झाली होती. ड्रायव्हर आणि प्रवासी जागीच मरण पावले होते. त्याचे आत्मे अजून इथे अडकले आहे. दरवर्षी काही दुर्दैवी प्रवासी त्याच बसमध्ये चढतात आणि असंच मरतात. मी क्षणभर थिजून गेलो. म्हणजे मी बोलू शकत नव्हतो. वृद्ध माणूस पुढे म्हणाला, पण तू अजून जिवंत आहेस. तू त्या वळणावर परत गेलास तर कदाचित वाचू शकशील. पण एक लक्षात ठेव, एकदाही मागे वळू नकोस. मला माझा जीव प्रिय होता. मी परत बसमध्ये चढलो नाही. माझे सामान तिथेच सोडले. तो रस्ता शोधत चालू लागलो, पण घाबरत जंगलात प्रवेश केला. जंगल अजूनही जीवघेणं भासत होतं. नीरव शांतता, किनाट काळोख. मी चालत होतो. मध्येच एका झाडामागून एक जखमी बाळाचा आवाज येऊ लागला. मला त्या आजोबांनी सांगितलं होतं. मी मागे वळून पाहिले नाही, थांबलो नाही. झपझप पाऊल टाकत चालत होतो. मनात भीतीने सावट होतं. मी दुर्लक्ष केलं, पण तो आवाज वाढत गेला. कधीतरी बाळाचा तर कधी एका बाईचा. माझ्या बाळाला वाचव. पाण्यात गेलं ते. मी डोळे झाकले आणि धावत राहिलो. धडकत पळत राहिलो. भीतीने पाय कापत होते. बाहेर पडणं सोपं नव्हतं. वाटेत मला विक्षिप्त आत्मे आवाज येत होता. चित्रविचित्र आवाज, हसण्याचे, रडण्याचे येत होते. जवळपास 2 तास धावत अचानक मला प्रकाश दिसला. मी जंगलातून बाहेर पडलो होतो. सुखरूप. यावर माझा विश्वास बसत नव्हता. सुटलो बाबा एकदाचो. मी रस्त्यावर आलो तेव्हा एक ट्रक त्या रस्त्यावरून जात होता. मी जोरजोरात हात हलवले. थांबा, थांबा म्हणून जीवाच्या आकांताने ओरडलो आणि ट्रकवाला देवाच्या कृपेने थांबला. मी त्याला सर्व हकीकत सांगितली. त्याने मला पाणी दिले व त्याच्यासोबत बसून
मी ट्रकमधून पुण्याला आलो. दुसऱ्या दिवशी मी वेळेत ऑफिसमध्ये पोहोचलो. मीटिंग संपवली, पण मन अजूनही घाबरलेलं. जे काही होतं ते वाईट स्वप्न होतं असं वाटत होतं. त्याच दिवशी संध्याकाळी मी त्या ट्रॅव्हल्स कंपनीचं नाव गुगलवर शोधलं, सर्व माहिती काढली आणि जो नंबर बसवर होता तो बघून माझ्या अंगावर शहारा आला. काळजात धस झालं. ती बस खरंच 10 वर्षापूर्वी अपघातग्रस्त झाली होती आणि त्याच रात्री त्याच मार्गावर रिपोर्टमध्ये नमूद होतं. ती बस रात्री 12:30 वाजता अंधाऱ्या जंगलात बंद पडली होती. 3 प्रवासी आणि ड्रायव्हर जागीच मृत्युमुखी पडले होते. म्हणजे ते आजोबा खरं बोलत होते. त्यांनीच मला देवाच्या रूपात येऊन वाचवलं, वाट दाखवली. तेव्हापासून मी कधीही रात्री प्रवास करत नाही. आणि जर तुम्ही रात्री कुठल्याही निर्जन रस्त्यावर एखादी रिकामी बस बघितली तर विचार करा, कदाचित ती तुमची शेवटची सफर असू शकते. जणू ती मृत्यू लोकांची शेवटची बस होती. त्यामुळे तुम्ही जरा रात्री अपरात्री बस पकडताना जरा सांभाळून